रामराजे यांचा गद्दारीचा विषय हा विषय छत्रपतींच्या साम्राज्याशी गद्दारी करण्यापासूनचाच आहे. आमदार जयकुमार गोरे. ज्या शरद पवारांनी 20 वर्षे मंत्री केलं, 7 वर्षे सभापती केलं, त्यांच्याशी गद्दारी करणारा माणूस आम्हाला गद्दारीची भाषा शिकवतो, असं वक्तव्य आमदार जयकुमार गोरे यांनी केलं. रामराजे कधीच भाजपमध्ये नसल्याने भाजपने त्यांची फसवणूक करण्याचा प्रश्नच नाही, कारण रामराजे जिथे आहेत तिथे कधीच ते इमानदारीने राहिले नाहीत. ज्या शरद पवार साहेबांनी 20 वर्ष मंत्रीपद, 7 वर्ष राज्याच्या सर्वोच्च सभागृहात सभापतीपद दिलं, 27 वर्षे ज्या माणसानं रामराजेंना सत्तेत ठेवलं, त्या रामराजेंनी एका मिनिटात शरद पवारांना सोडून अजित पवार गटामध्ये सामील झाले. त्यामुळे यासारखी दुसरी कुठलीच गद्दारी किंवा बेईमानी असू शकत नाही. अजितदादांनी सुद्धा या बजेटमध्ये रामराजेंना बरेच पैसे मंजूर करून दिले. त्यांच्या सोबत सुद्धा आता रामराजेंनी बेईमानी केली. ज्या युतीच्या सरकारमध्ये ते सत्तेत आले त्याच भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात त्यांनी काम करून गद्दारी केली. हा गद्दारीचा विषय हा आत्ताचा नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याशी सुद्धा गद्दारी करण्याचा त्यांचा इतिहास आहे. आज सुद्धा रामराजे महायुती सोबत तुतारी सोबत गेलेल्या माझ्या भावंडांना माझा आशीर्वाद आहे असं म्हणतात. चुकून हे जर फलटण मध्ये आरक्षण नसतं तर दीपक चव्हाण यांचा विषय सुद्धा त्यांनी घेतला नसता. लोकांनी त्यांना ओळखलेलं आहे. हरियाणाचा निकाल लागल्यामुळे अजून सुद्धा रामराजे महायुती सोबत आहेत. त्यांचा एक पाय महायुती सोबत आहे तर दुसरा पाय तुतारी सोबत आहे. म्हणजे महाविकास आघाडीची सत्ता आली तर संजू बाबा पिट्टू बाबा आहेतच, आणि महायुतीची सत्ता आली तर मी इकडे आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून माझं संरक्षण व्हावं अशा पद्धतीची रामराजेंची दुपट्टी भूमिका आहे, असा घणाघात आमदार जयकुमार गोरे यांनी एका कार्यक्रमात दरम्यान बोलताना रामराजे यांच्यावर केला. पक्ष सोडताना कधी रणजितदादांचं नाव घेत आणि मी तर त्यांच्या तोंडावरच आहे एवढा भित्रा आहे हे मला आत्ता कळालं. जयकुमार गोरे सत्ता नसताना तुमच्या सोबत लढलेला आहे. 17 वर्ष संघर्ष केलेला मी, माझ्यावर 22-25 केसेस केले. त्यामुळे आता ते भिवून पार्टी बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ही लढाई निर्णायक लढाई असेल. जो किया है वो भुगतना पडेगा असं जयकुमार गोरे यांनी सांगितलं. माड्यात काय त्याचा फरक पडेल कुठल्या माडा मतदारसंघात कुठे फलटणमध्ये संजीवराजेंनी आज शरद पवार गटात प्रवेश केला आहे. याचा काही अरे आपल्याला एक लक्षात घ्या, भाजपनं फसवणूक करण्यासाठी रामराजे कधीही भाजपमध्ये नव्हते. रामराजेंचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्या इतिहासावर मी बोलणार नाही. पण रामराजे जिथं आहेत तिथं कधीच इमानदारीने राहिलेले नाहीत. ज्यावेळी ते शरद पवार साहेबांच्याकडे होतं, ज्या शरद पवार साहेबांनी त्यांना 20 वर्ष मंत्री केलं, ज्या शरद पवार साहेबांनी त्यांना 7 वर्ष या राज्याच्या सर्वोच्च सभागृहाचं सभापतीपद दिलं, 27 वर्ष ज्या माणसानं रामराजेंना सत्तेत ठेवलं, एका मिनिटात त्या माणसाला सोडून रामराजेंनी दिलं. म्हणजे आपण म्हणतो ना, याच्यासारखी दुसरी गद्दारी बेईमानी असूच शकत नाही, असूच शकत नाही याच्यापेक्षा बेईमानी. आणि ते आपण बघितलं. आणि त्यानंतर ते अजितदादासोबत आले. अजितदादांनी आत्ता आपण बघितलं, या बजेटमध्ये एवढे पैसे रामराजेंना दिले, एवढे पैसे रामराजेंना दिले, त्यांच्यासोबत आता बेईमानी केली, त्यांच्यासोबत बेईमानी केली. ज्या भारतीय जनता पक्षाच्या युतीच्या सरकारमध्ये आले, या सरकारनं त्यांना मदत केली, त्या भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवाराच्या विरोधात त्यांनी गद्दारी केली. पण हा गद्दारीचा जो विषय आत्तापासून नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याशी स्वराज्याशी गद्दारी करणारी ही माणसं आहेत. त्यामुळे मी त्या विषयावर बोलणार नाही आता. पण त्यांनी तेव्हापासून गद्दारीचा त्यांचा इतिहास आहे. याविषयी वेगळं काय सांगायची आवश्यकता नाही. आजसुद्धा काय बघा परिस्थिती, म्हणे मी महायुतीसोबतच राहणार आहे, माझे आशीर्वाद तुतारीसोबत गेलेल्या माझ्या भावांच्या सोबत राहतील, लोकांच्या नाही, भावांच्या सोबत. आजसुद्धा रामराजे बोलत असताना कधीही म्हणले नाहीत की मी एका सामान्य कार्यकर्त्याला न्याय देईन किंवा कार्यकर्त्यासाठी. जर चुकून हे आरक्षण नसतं तर दीपक चव्हाणांचा विषय झाला नसता. आजही माझा संजीव बाबा वाचला पाहिजे, माझा पिट्टू बाबा वाचला पाहिजे, माझा दुसरा एक कुठला तरी, आता नवीन युवराज आहेत सगळे, अनिकेत राजा आहेत, आणखी दुसरे कुठले कुठले आहेत. या सगळ्यांच्या भविष्याची चिंता त्यांना आहे. पण आता एक लक्षात घ्या, काळ बदललेला आहे, लोकांनी ह्यांना ओळखलेलं आहे. आजसुद्धा हरियाणाचा निकाल लागला नसताना तर रामराजे 100% स्वतः पण तुतारी वाजवली असते. पण हरियाणाचा निकाल जसा लागला तसा गडी पुन्हा कन्फ्यूज झाला आहे.
मग त्याचा एक पाय आता युतीसोबत आहे भाजपच्या आणि दुसरा पाय तुतारीसोबत आहे. म्हणजे तिकडची सत्ता आली तर संजय बाबा पिट्टू बाबा तिकडं आहे, इकडची सत्ता आली तर मी इकडं आहे. तेव्हा दोन्ही बाजूनं माझं संरक्षण व्हावं अशा पद्धतीची भूमिका आहे. पण आपण बघितलं असेल पक्ष सोडताना किंवा हे निर्णय घेताना कधी रणजितदादांचं नाव घेतलं आहे आणि बऱ्याचदा बहुतांश वेळा माझं नाव घेतलं आहे. पण हा एवढा भित्रा आहे हे मला आत्ता कळालं. आणि जयकुमार गोरे तर सत्ता नसताना लढला आहे तुमच्यासोबत. 17 वर्ष संघर्ष केला आहे. 20, 22, 25 केसेस माझ्यावर घातल्या, कधी थांबला नाही. आपल्यावर तर एक केस होती का काय असं वाटलं, एक केस होती का काय असं वाटलं. तेव्हा आपण भेला आणि आपण आमचं नाव सांगून आता पार्टी बदलायचा प्रयत्न करतो. सत्तेशिवाय ते राहू शकत नाहीत हे मान्य आहे तुम्हाला, पण परंतु त्यांचे कॅन्डिडेट आता निवडून येतील असं वाटतंय का तुम्हाला? आता मी एवढंच सांगेन की मी अनेकदा बोललेलो आहे. आता निवडणूक लागलेली आहे. आत्ता मैदानात घेतो येतात. ही लढाई ही निर्णायक लढाई असेल. मी आधीच सांगितलं आहे, जो किया है वो भुगतना पडेगा. जे केलं आहे त्याला उत्तर मिळेल आणि निवडणुकीत जनता त्याला उत्तर देईल. एवढंच मी आता सांगितलं. तुम्ही प्रचाराला जाणार का बुलढाण्यामध्ये भाजपचे उमेदवार? बिलकुल जाणार. भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असल्यावर तर जाणार आणि भारतीय जनता पक्षाच्या समर्थक उमेदवाराच्या प्रचारालाही जाणार. भाऊ, तुम्हाला कुठेतरी वाटतंय का की सिंचन घोटाळा असेल किंवा जिल्हा बँकेतील काही घोटाळे समोर आलेले, यामुळं त्यांनी त्यावेळी ते निर्णय घेतले अजित पवार? अरे बाबा, सिंचन घोटाळा हा खूप मोठा विषय रामराजेंचा आहे. या संदर्भात बोलण्यासाठी स्वतंत्र बैठक आपल्याला घ्यायला लागेल. पण या सिंचन घोटाळ्याचा आपण केलेलं पाप लपवण्यासाठी आपण सत्तेसोबत राहिलंच पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी कायम घेतलेली आहे. आणि हे घोटाळे लपवायला मग आत्ता तरी काय कारण आहे? दोघांनी दोन्हीकडे थांबायचं काय कारण आहे? माझा आशीर्वाद आहे म्हणून पण सांगायचं आणि पुन्हा इकडं थांबायचं. पुन्हा जर उद्या तिकडचं सरकार आलं तरी घोटाळ्यापासून संरक्षण झालं पाहिजे. इकडचं सरकार आलं तरी पुन्हा मी सरकारचा भाग आहे म्हणून माझं संरक्षण झालं पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका घ्यायची. तर माझं म्हणणं आहे की रामराजेपेक्षा खूप मोठे विषय इथं आहेत आपल्याकडे. त्यामुळे तो रामराजे एवढ्या भित्र्या माणसाबद्दल सारखं काय विचारता मला तुम्ही? भाऊ, मान खटावचे उमेदवार भाजपकडून तुम्हीच आहात आणि महाविकास आघाडीकडून अजूनही उमेदवार निश्चित होत नाही किंवा त्याचा चेहरा समोर येत नाही. भारतीय जनता पक्षाचा उमेदवार अजून फायनल व्हायचा आहे. भारतीय जनता पक्ष ज्या उमेदवाराला उमेदवारी देईल त्या उमेदवाराचं काम जयकुमार गोरे करेल. त्यामुळे भारतीय जनता पक्षानं आम्ही अजून उमेदवारी जाहीर केली नाही. आम्ही सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत. आम्ही पक्षाच्या जो उमेदवार देईल त्याच्यासाठी आमची पूर्वतयारी चालू आहे. आणि मी खात्रीनं सांगतो की या मतदारसंघातनं भारतीय जनता पक्षाचा उमेदवार विक्रमी मताने निवडून येईल. थँक्यू.